आता एक शब्दही बोलू नका. पण जे काही बोलायचं ना ते थोड्या वेळाने बोला प्लीज, मला अडवू नका. ज्या गोष्टीसाठी ही सगळी धडपड चालू होती ती गोष्ट चाकून झालेली आहे. आता पुढे काय हा प्रश्न दोघांच्याही मनात असणार आहे, हे मात्र नक्की. असो, चला आपण आपल्या मार्गाने जाऊ, यांना यांचं जगणं जगून देऊ. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, मी फक्त प्रेम देणारा माणूस आहे, मी फक्त आनंद वाटणारा माणूस आहे, मी फक्त प्रसाद देणारा माणूस आहे. पण मी कोणतंच नातं बनवणारा, गृहस्थी करणारा माणूस नाही आहे. कारण मी कोणाचा नवरा नाही आहे आणि मला कोणाचा नवरा व्हायचंही नाही आहे. हीच आधीपासून माझी विचारधारा आहे आणि पुढेही अशीच राहील अशी आशा आहे. सो चला आता इथून गपचूप पळ काढा. थँक्स, मनापासून थँक्स. का? तू आज जे काही माझ्यासाठी केलंस ना त्यासाठी थँक्स. पण ही गोष्ट बेडरूमच्या बाहेर जाता कामा नये ना. आणि या सगळ्या गोष्टीचा आपल्या नात्यावरती काही परिणाम नको व्हायला. मेन तुझ्या अभ्यासावरती. आणि यामुळे तुझं लाईफ डिस्ट्रॅक्ट नको व्हायला. कळलं? कळलं. ॲक्च्युअली तुम्ही माझ्या मनातलं बोललात, मी हाच विचार करत होतो. पण बरं झालं तुम्ही स्वतःच बोलात आणि क्लिअर माइंडसेटने बोललात, ते मला फार आवडलं. डोंट वरी, मी असाच राहणार आहे आणि तुम्ही असेच राहा. आणि ही जी प्रेमाची देवाणघेवाण झाली ती अशी पुढेही होत राहील अशी अपेक्षा आहे मला. जेव्हा मला वाटेल किंवा तुला वाटेल तेव्हा आपण पुन्हा या बेडरूम मध्ये भेटूयात. ठीक आहे? तोपर्यंत तू तुझी काळजी घे, मी माझी काळजी घेते. ठीक आहे? येस. चला मग, बाय. फार छान वाटलं मला तुम्हाला इतक्या जवळून जाणून घेताना. तुमचं हे अद्भुत सौंदर्य इतक्या जवळून अनुभवताना मला फार छान वाटलं. थँक्यू सो मच. चला मी निघतो, मला स्टडी करायचं आहे. बाय बाय, टेक केअर. मॅडम, लय भारी दिसताय हो, एकदम फ्रेश. हो का? हो. लवकर उठलाय का? हो, आज झोपच येत नव्हती. मग म्हटलं चला मोबाईलवरती फिल्म पाहत बसूयात. मग फिल्म पाहत बसली. कुठला पिक्चर? इंग्लिश आहे ग, इंटर्न नावाचं. आणि काय स्टोरी आहे त्याची? अगं, एक वयाने खूप लहान मुलगी असते आणि तिचं लग्न झालंय. तिला एक मुलगी आहे. तिची मोठी कंपनी असते. त्या कंपनीमध्ये 70 वर्षाचा माणूस कामाला लागतो. त्या मुलीची सतत चिडचिड 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 होत असते. मग त्या मुलीला तो कसं समजावून सांगतो, तिची कशी काळजी घेतो, या सगळ्या गोष्टींना खूप सुंदररित्या मांडलेल्या आहेत. इतकी मस्त मूवी आहे ना, खूप छान. मला ना खूप आवडली आहे. म्हणूनच तो मला आवडलाय वाटतं पिक्चर. आहे की नाही? हो. हे बघ कसं असतं ना, आपण जसं बघतो की नाही आपल्याला तसं वाटतं. म्हणून मी पण आजपासून ठरवलं आहे, आपण छान बोलायचं, छान ऐकायचं आणि आपल्याला जे छान वाटेल ते करायचं. भारी आहे की मॅडम, एकदम बेस्ट. देवच पावला की म्हणायचं. चला आता ह्या चांगल्या गोष्टीवर ना दीपाली स्पेशल चहा बनवती, कडक झार. नाही 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 नाही, चहा तू नाही बनवणार, चहा मी बनवणार. तुम्ही प्यायचा. भारी आहे की मग. चांगलाय चांगलाय. मॅडम, काव्या गेली तिकडं. ती कोमल तर घरात नसतीच म्हणा. घर असं खाली खाली वाटतंय हवं. हो ना. मग किशोर पण बाहेर गेलाय? नाही नाही नाही, तो आहे घरातच. तू कुठे जाणार आहे? होय. मग त्याला बोलावते की चहा प्यायला. हा, लय अभ्यास करत बसलाय. बोलते त्याला मी. बोल. मी तोपर्यंत चहा बनवते. किशोर येऊ कधी नाही. किशोर तिथं बसलाय. कोण आहे? काय गरीबाची चेष्टा करताय? बांधकोर लावे मी तुमचं. भान करायला असेल तर पाहिजे ना. काय बसा,
मेगा बारकी पार्टी होय. मस्त मोठी पार्टी होती. मग आणि पतिदेवानं घालवली ना दारू. जाऊ दे, तू विषयच नको. बोला तुम्ही, कसं काय विषय, कसं काय आला इकडे? चहा ठेवलाय मॅडमनं, लय खुश आहे त्या. चल चहा प्यायला बोलवलंय. बेस्ट आहे की मग, बेस्ट आहे. चला चला, चहा तर मारू जरा, बरं वाटलं तेवढंच. इथून पुढे जो कोणी प्रेमाची भाषा बोलेल ना तो खुशच राहणार, हे मात्र नक्की आहे. आणि खरंच आहे, नुसतं प्रेमाची भाषा बोलायची, प्रेम द्यायचं आणि घ्यायचं एवढं जरी केलं ना तरी माणसाच्या आयुष्यात कोणताच कुटाणा राहणार नाही, कोणता स्ट्रेस राहणार नाही. माणूस खास अशा आनंदाने जगत स्माईल करत राहील, हो की नाही? पण ज्यावेळी माणूस प्रेमामध्ये नातं आणतो त्यावेळी स्वतः त्यात फसतो आणि त्या देवाने दिलेल्या सुंदर जगण्याला धुडकावतो. पण असो, हे सगळं ना कॉमन माणसं करतात, माझ्यासारखी नादिक माणसं नाहीत. चला, आनंदाने चहा केलाय तर आनंदाने पिऊया, पुन्हा आपल्या कामाला लागूया, पुन्हा आपल्या सुखाच्या शोधाला लागूयात, पुन्हा आपल्या आठवणीत रमूयात, पुन्हा आपलं जगूयात. आईला आता कोण आलं ते आधी बघूयात. अरे वा 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 वा, कोमल मॅडम या. जरा लवकर आला असता तर मॅडमच्या हातचा गोडझार चहा घेतला असता म्हटलं. अरे वा, आज मॅडमने चहा केला होता, क्या बात आहे. बरं थांब, आणते मी चहा, असेल थोडासा. अहो नको नको मॅडम, मी घेऊन आली ऑफिसमधून. अगं पिऊन तरी बघ. मॅडम जावा, आणा जावा चहा, तिला चहा पाजूया थोडा. आणते हा. मग कोमल लय भारी दिसते सकाळपेक्षा आता साडीमध्ये ग. हो म्हणजे काय नक्की चाललंय ऑफिसमध्ये? हा, लय चेहरा बिरा खुललाय तुझा. हो, तुम्ही काही काय बोलताय? हाय का आता? काय काय बोलती म्हणजे? जी खरं आहे तीच बोलती या. नव हीच वय असतं, जगायचं, हिंडायचं, फिरायचं, आनंद घ्यायचं. नाही आता नाही करायचं तर काय म्हातारपणात करायचं का? अहो पण तुम्ही बोलता तसं काहीही नाहीये. मी खेड्यातली मुलगी आहे, मी इथे जॉबसाठी आली आहे, सो मी अशा गोष्टींच्या नादी लागतही नाही. मोबाईलचं जग आहे ग आताचं. मग ही खेड्यातलं शहरातलं असं काय नसतं ग. आलं मनात का कळत न कळत हळू 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 होतं सगळं. हो, काही काय बोलताय तुम्ही? हाय का आता? काही काय बोलती म्हणजे? प्रेमाच बोलती ग नवरी बाई, भावी ग. ओ मॅडम, यांना सांगा बरं, ताईंना काय पण बोलतायत. काय सांगू तिला? हे घे. बघा ना कसं चिडवतायत मला. काय ग दीपाली, काही पण काय बडबड करतेस? पोरगी एवढी थकून भागून आली आहे आणि कशाला तिला त्रास देतेस? पिऊ दे तिला नीटच्या. अयो मॅडम, चक्क quality.com माझ्या बाजूनच दिवस उगवलाय कुठं? माझी साईड सोडून ह्याची साईड का हो मॅडम? असा हाय का आता? तू जरा गप्प बस. सारखी आपली बडबड बडबड बडबड. हां, आता बघ, मला सांग कसं झालं चहा? हो मॅडम, खूप छान झालाय चहा, एकदम कडक. मस्त झालाय की नाही चहा? आता हळूहळू ना सगळं मीच करायला लागते बघ. आणि या दीपालीला सुट्टी देते. सारखी बडबड बडबड, कामं ठेवायची आणि बडबड करत बसायचं. हाय का आता मॅडम? इथं मी बडबड करते म्हणजे घरातलं वातावरण चांगलं ठेवाय बडबड करते आणि तुम्ही म्हणताय की दीपाली बडाबडा करते. जाऊ द्या बाया, मी आजपासून बडाबडा करणारच नाही. मी आपली घरातली कामं करते. हिला ना असंच पाहिजे बघ. काय ना सारखी बडबड करत असते ना. मग काय, काहीही बोलतात. बरं चला मॅडम, मी आवरते. हां, फ्रेश होऊन आले. फुगायला काय झालं? काय झाले? कोमल फोन दे यार प्लीज. नाही देणार. तुला काय झालंय? कोमल तुला एकदाच काय काय बोलायचं, मला फोन दे फक्त, एवढंच मला म्हणायचं. अरे काय झालंय आधी ते सांग, तरच फोन दे. काय झालंय? काय झालंय? तुला खरंच ऐकायचंय काय झालंय ते? दुपारी जेव्हा तुला फोन केलता का नाही मी, तेव्हा मी फोन ठेवला नव्हता बरं का. फोन चालूच होता आणि तुझा सुद्धा फोन चालूच होता. त्याच्यामुळे तू तुझा तो ऑफिसमधला कुठला सर आहे ना, तो तुमच्या दोघांचं जे काही गुलुगुलू चाललं होतं ना, ते रूप आणि माहीत नाही काय काय ते सगळं मी ऐकलंय. त्याच्यामुळे परत तुझं हे तोंड घेऊन मला विचारू नको काय झालं ते. कॅरेक्टरलेस कुठली. वाजलो
ज्या आईला हे म्हणजे असं झालं की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून, है ना? खरं तर मला असं राग यायचं काही कारणच नव्हतं. ती ऑफिसमध्ये नुसती बोलली आहे. मी इकडे कस्तुरी मॅडमसोबत काय दिवा लावला हे मला आणि कस्तुरी मॅडमलाच माहिती आहे. तरी पण मी असं चिडावं, कोमलला असं नको नको ते बोलावं? अरे हां, नाही बरोबर आहे. मला आता समजलं की चिडणारा मी नव्हतोच. म्हणजे माझ्यातला कोमलवर प्रेम करणारा, तिच्यावर नवरा म्हणून दावा करणारा प्रेमी किशोर होता. करेक्ट. आणि आता इथे बाहेर आला आहे, जो कस्तुरीकडे स्माईल करत बघतोय तो कस्तुरीसोबत झोपलेला किशोर होता. बरोबर आहे ना? आणि आता हळूच किचनमध्ये पाणी पिण्यासाठी जो आला आहे आणि दीपालीशी फ्लर्ट करत तिला धक्का मारतोय ना, तो किशोर खास दीपालीसाठी होता. त्यामुळे एक गोष्ट कळते का तुम्हाला, मी प्रत्येकीसोबत वेगवेगळा आहे. हां, जरी शहाणपणाचं बोलत असलो तरी आम्ही सगळे वेगवेगळे आहोत. हां, आता हे तुम्हाला माहिती आहे, बोलणाऱ्या मला माहिती आहे, पण ह्या तिघींना कुठे माहिती आहे? त्यामुळे जसा मला हे खेळ सोपा दिसतोय ना, तसा खरंच नाही आहे. जेवढा आनंद मला माझे वेगवेगळे पात्र देणार आहेत ना, तेवढेच धक्के मला सहन करावे लागणार आहेत. सौ बात की एक बात, आम्ही एक नसून अनेक आहोत. हे महत्त्वाचं बोलायचं राहिलं म्हणून बोलतो. बाकी मस्त असं जेवण केलं आहे ते आता खातो. आणि जी माती दिवस मावळताना रागात बोलून खाल्ली होती ते जरासं गोड बोलून कोमलला हसवतो. तुम्ही केव्हा गेली घरी? सांगितलं नाही. हा म्हणजे मॅसेज तर करायचा ना मला. सहज मी वाट बघत होते. बरं चला ठेवू मी फोन. आम्हाला फ्रेश व्हायचंय. करते आता. कोणाशी बोलत होतेस? पिंकी आहे गावाकडची. पिंकी. तिला बरं सांगितलं जॉब लागलाय हे ते बरंच काय काय सांगत होते. हो सांगितलं ना. पिंकी का पिंटे आहे मला चांगलं माहिती आहे. दुपारीच कळेल मला. त्याला सांगितलं किशोर बरोबर राहते ते कशाला सांगू मी? सांगायचं ना त्याच्याबरोबर लिव्हिंग मध्ये राहते म्हणून. हे बघ काय सांगायचं आणि काय नाही हे तू मला सांगू नकोस. सांगावं लागतं ना, कारण तुझी बुद्धी चालत नाहीये. चालती माझी बुद्धी. बघितलं दुपारी मी टायटॅनिक, काय देखणं रूप आणि काय सुंदर दिसताय सुंदर दिसताय सुंदर दिसताय सगळं ऐकलं मी. त्याच्यावरून मला असं वाटतं की तुला सांगायलाच लागेल त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित. तू व्यवस्थित सांगायची काही गरज नाही. गरज आहे. त्याला इम्प्रेस करायचा प्रयत्न आहे. तुला काय करायचं? आवडतो तुला तो? ए जा. किशोर तुला नाही ना आवडत मला तुझ्यासोबत बोलायचंच नाही. प्रॉब्लेम काय आता माझ्यापासून? जा. मला काय टाळून point का नाही. चाललेस? बोल ना. काय रे, काय झालं? ही रागाने का गेली? ते असंच भावा बहिणीमधलं थोडंसं. सगळं ठीक आहे ना? हो हो एकदम सगळं ठीक आहे. आणि इथलं तर म्हणजे अगदी सगळं असं नजर लागण्यासारखं आहे. बाकी आता गावाकडचं असतं थोडंसं असं काहीतरी. अरे गाव आणि फॅमिली म्हटलं की हे सगळं आलंच. ते आहेच. ते जाऊ द्या, तुम्ही सांगा. तुम्हाला आता आज एकदम सुखाची झोप लागेल ना? हो, पण रात्री जर कोणीतरी कंपनी असेल तर खूप छान झोप येईल. मॅडम तुम्ही चेंज होणार आहे मला माहित होतं, पण इतक्या लवकर चेंज होईल असं नव्हतं वाटलं मला. आता काय करणार, शिकवणारच इतका स्मार्ट असेल तर प्रेम द्यावं आणि घ्यावं असं वाटतं ना. हा, पण आपलं एक ठरलंय लक्षात आहे ना, म्हणजे आजूबाजूला कोणी नसताना जर तुमची इच्छा झाली तरच आपल्याला जवळ यायचं, तेव्हाच आपल्याला जवळ यायचंय. अदरवाईज आपण जर असं काही विचार न करता असं काही केलं ना तर प्रॉब्लेम व्हायला जास्त वेळ लागणार नाही बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे जास्तीत जास्त दिवस चालू ठेवायचं आहे. मी इथे आहे तोपर्यंत तरी. त्यामुळे आपल्याला खूप स्मार्टली करावं लागणार आहे सगळं. समजतंय ना तुम्हाला? हो हो, नक्कीच नक्कीच. पण जर रात्री तुला वाटलं बाहेर यावं तर अभ्यासाच्या निमित्ताने बाहेर येऊ शकतोस. तसंही इथनं पुढे मी माझ्या रूमचा दरवाजा रात्री उघडाच ठेवला. कळतं ना? कळतंय मला सगळं कळतंय. बरं चला मी जातो, जरा एखादं बुक वाचलं पाहिजे. मी पण आता एक मस्त रोमॅन्टिक मूवी बघते. वा कमाल. चला एन्जॉय. बाय बाय. च्या आईला मगाशी ठरलं होतं ना आपलं की चिडायचं नाही म्हणून, प्रेमाने बोलायचं, तरी घाण केलीस.
सो आता मला एकदम कूल होऊन आजच्या आज ह्यो लपडा साफ करायचा आहे. आजच्या आज एकदम क्लिअर करायचं आहे. आजच्या आज सुरू झालेलं हे शीत युद्ध थांबवायचं आहे. आजच्या आज हे सगळं मिटवायचं आहे. हे बघ कोमल, तुला कोणावर बोलायचं असेल ना तर बोल तू. म्हणजे आय डोंट केअर, म्हणजे मला तसा काही प्रॉब्लेम पण नाही, मी त्याच्याबद्दल काय बोलणार पण नाही आता. पण अगं हे बघ, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. 2 मिनटं फक्त फोन बाजूला ठेवशील? बोल. पण जे काय बोलायचंय ते प्रेमाने बोल, रागात बोल नकोस. मला ते आवडत नाही. अगदी प्रेमाने. प्रेमाचं, आपल्या प्रेमाबद्दल बोलायचं आहे. आता ऐकशील? बोल. मग अशी मी तुला जे ओरडून बोललो, चिडून बोललो ना, ते अत्यंत चुकीचं होतं. मला चांगलं कळालं ते. तसं मी तुला बोलायला नको पाहिजे होतं. त्याच्याबद्दल खरंच सॉरी, मनापासून सॉरी. आणि परत असं नाही होणार याची खात्री देतो. प्रॉमिस करतो तुला, आज परत कधीच नाही होणार. मला हे पण चांगलं कळतं की जिथं प्रेम असतं तिथं फ्रीडम असायला पाहिजे. त्याच्यामुळे मी तुला पूर्णपणे फ्रीडम देतोय. तुला हवं ते तू करू शकतेस. तुला कुणी अडवणार नाही. मी तो परत विषय पण नाही काढणार. मला कुणावर हक्क नाही गाजवायचा. मला पॉझिटिव्ह नाही व्हायचं आहे. त्याच्यामुळे मी तुला पूर्ण फ्रीडम देतोय. आणि मला चांगलं माहिती आहे, तुला चांगलं कळतं काय करायचं आणि काय नाही करायचं. सो मी आता इथून पुढे हा विषय कधीच नाही काढणार. शब्द देतो. खरंच? प्रॉमिस? प्रॉमिस. वाव, आता कसं भारी वाटतंय. नाही तर इतक्या वेळचा तो विचार करून माझं डोकं आउट झालं होता. थँक्यू तो विषय सोडल्याबद्दल, म्हणजे कूल वेने हाताळल्याबद्दल. हो ना. सो पीस आउट. ओके? अगदी ओके. यू आर सो कूल अँड थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा. शब्द देतो बळ, असंच राहील. दॅट्स माय बाय. काय स्वीट स्मेल करते यार. हॅलो हॅलो. आपलं ठरलंय ना का आपल्या नवीन फ्लॅटवर आपण हे सगळं करणार आहे. विसरलास का? इथे काय प्रॉब्लेम आहे? तो फ्लॅट काय, हा फ्लॅट काय, आपण तर तेच आहे ना. आपण तर तेच आहोत, पण आपले काही नियम आहेत ना. आहेत ना? आहेत. मग तसं वाग ना यार. म्हणजे तुला हे सगळं पाहिजे होतं, ह्याच्यासाठी तू मला मागाशी सॉरी बिरी बोलत होतास का? हां, म्हणजे मी बाहेर काही करू नये, म्हणजे मी असं वागू नये, म्हणजे मला असं वापरून सोडायचं होतं तुला. म्हणून तू माझ्याशी असं बोललास का? नाही नाही, थांब, तुझं काहीतरी गैरसमज. असं काय नाही. अगं मला जे नॅचरल वाटलं ते मी करायला गेलो यार. मला सगळं कळलंय तुला काय करायचं होतं आणि काय नाही ते. म्हणून मगाशी भाषण देत होतास ना. कळलंय मला सगळं. अगं पण खरंच असं काय नाहीये. तू समजून का घेत नाही? बघ, तुला जर असं वाटत असेल तर ठीक आहे, मी आजपासून बाहेर झोपतो गॅलरीमध्ये. मी आतमध्ये झोपणार पण नाही. बस यार, तुला माहिती आहे यार, मी बळजबरी करणारा माणूसच नाही. तरी पण तू माझ्यावरती आरोप करत चालले. आणि तरी पण तुला माझ्यावरती विश्वास नसेल बसत ना, तर तू आतमधून दरवाजा लावून घ्यायचा रात्री झोपताना. बस, अजून काय बोलू आता? एवढं ओळखून सुद्धा तुला माझ्यावरती अजिबात विश्वास नाही. साला चोर तो चोर आणि वर शिरजोर. हा असो, ज्याला जसं जगायचंय तसं त्याने जगावं. मी बदलवणार कोण आहे? आणि मुळात मला असं एकाच्या आजूबाजूला घुमायचं पण नाही आणि एका नात्यात गुंतूनही राहायचं नाही. सो रिलॅक्स. रिलॅक्स. आजपासून त्या पोरीच्या वाट्याला जायचं नाही. इथे बाजूला कस्तुरी आहे, दीपाली आहे, एवढं सगळं सौंदर्य असताना त्या कोमलला कशाला चिटकायला जायचं आहे? अरे पण ती आपली गर्लफ्रेंड आहे ना. तिच्यावर आपला अधिकार आहे, तर तिला असंच सोडून दुसऱ्याचं होऊन द्यायचं का? तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो जर आपण सोडत बसलो तर आपणही बाकीच्या बॉयफ्रेंडसारखं नॉर्मल होऊन जाऊ तिच्या इशाऱ्यावर नाचायला. त्यापेक्षा आपल्या स्टाईलमध्ये राहूयात, प्रेम देऊया आणि प्रेम घेऊया. आईला प्रेम देण्या आणि घेण्यावरून आठवलं, मॅडमचा दरवाजा तर ओपन असेल ना. तर चल ना, पीड ना. जसं दिवसा सुख घेतलं तसं रात्रीचं पण चाखू ना. नाही थांब जरा, लगेच नको. जरा वेळ जाऊ दे, कोमलला गाड झोपू दे, मग चक्कर मारू. जशी कस्तुरीची इच्छा होती ना तशीच आपली पण आहे असं समजून मस्तपैकी सुखाची रात गाजवू. आलास? हो, यावंच लागलं. कोमल झोपली?
हो, आणि तसंही आजपासून मी बाल्कनीमध्ये झोपणार आहे आणि रात्रीचं स्टडी करणार आहे असंच ठरलं आहे. छानच. म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रात्री आपल्याच. हो, सगळ्या रात्री तुमच्याच, माझ्या, आपल्या दोघांच्या. प्रेम द्यायच्या आणि हे असं प्रेम द्यायच्या आणि प्रेम घ्यायच्या सुद्धा. दिवस पळतात आणि त्यातल्या त्यात रोमॅन्टिक दिवस तर लईच जोशाने पळतात. आणि असे पळतात की वेळ गेलेला कळतच नाही हो. म्हणजे बघा ना, कस्तुरीसोबतच्या रोमॅन्टिक देवाणघेवाणीला आता 10 ते 12 दिवस झाले असतील. माझ्या कोमलच्या जॉबला 1 महिना झाला असेल, म्हणूनच आज फर्स्ट पेमेंट झाल्याची ती पार्टी देते आहे. असो, मुद्दा काय आहे तर सगळं कसं पळत आहे, दिवस पुढे जात आहेत, पण या सगळ्या घाई गडबडीमध्ये मी माझ्या पद्धतीने प्रेम देतही आहे आणि प्रेम घेतही आहे. त्याची देवाणघेवाण काही केलं मी कमी होऊ देत नाही आहे आणि कधी होऊन देणार पण नाही. चला आता आज काय स्पेशल होतं आहे ते बघा. एन्जॉय. हे बघा, मी 1000 रुपये ट्रान्सफर केलेत किशोरला, म्हणजे माझ्या पहिल्या पेमेंटची पार्टी. परत बोलू नका दिली नाही म्हणून. काय दीपाली ताई, ऐकताय ना? ऐकते ना. खरंच ग, लय गुणाची आहे पोरगी. शब्दाला पक्की आहे बरं का तू. पण काय बेत करायचं मग? म्हणजे व्हेज का नॉन व्हेज? व्हेजची कधी पार्टी असते का? आज सुट्टीचा दिवस आहे, मग पार्टी काय नॉनव्हेजची झाली पाहिजे काय? जा मग किशोर, नॉन व्हेज घेऊन ये. आणि येताना मीठ मसाला कांदा सगळं लागते ती पण घेऊन ये. बरं, पण कोणी सोबत आलं तर बरं होईल, म्हणजे काय काय आणायचं ते कळेल. दीपाली, तूच जा बरोबर. म्हणजे जाणत्या हाताने काय काय हवंय ना ते घेऊन येशील. आणि उगाच मटण शिळा बिळा दिलं ना तर पोरीचं मूड ऑफ व्हायला नको. एक तर पहिली पेमेंटची पार्टी आहे, काय कडकच व्हायला पाहिजे, हो की नाही कोमल? हो मॅडम. आणि ऐका ना, काव्य येत असेल तर बघा ना, म्हणजे कसं ती असेल तर आणखीन मजा येईल ना. मी बघते तिला फोन करून. बरं चला, तुम्ही बसलात काय? निघा पटपट. आणि हो, आज मी ब्रेकफास्ट करणार नाही, कारण की पोरीची पहिली पार्टी आहे, तर मस्तपैकी एन्जॉय करणार आज, काय कोमल? चला मग घेऊन येऊया पटकीनं. उशीर नको कराय, नाहीतर उशीर झाल्यावर मॅडम चिडतील आणि चिडल्यावर पार्टी खराब करतील. चला. दीपाली ताई येऊपर्यंत आपण वाटण तयार करायचं का? म्हणजे कसं लवकर होईल ना. अगं करेल का ती? कुठे एवढं 10-15 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, करेल ती. हा ते पण आहे म्हणा, पण परत म्हणायच्या पोरींना पैसे दिले आणि त्यांनी काही केलंच नाही. अगं तिचं काम ती करेल, तुझं काम तू केलंयस ना. मला ना खरंच तुझं कौतुक वाटतं बघ. एवढं खेड्यातून आली आहेस, इथे भावासोबत राहतीयस, स्वतःच्या पायावरती उभी आहेस, जॉब करतेस. खरंच खूप कौतुक आहे बघ तुझं. हो, आणि तुमचे पण आभार. कारण ज्यावेळी मी पुण्यात आली होती त्यावेळी माझ्याकडे नवीन रूमचं रेंट द्यायला, डिपॉझिट द्यायला पैसे नव्हते, पण तुम्ही आम्हाला इथे येऊन दिलेत, म्हणजे राहून दिलं. त्यासाठी खरंच मनापासून आभार. बास बास बास. अगं किती वेळा आभार मानशील? खरं तर कौतुक तुझं आहे. अगं जॉब मिळत नव्हता तोपर्यंत स्वस्त नव्हतीस, जेव्हा जॉब मिळाला तेव्हा शांत झालीस बघ. आणि खरंच बघ, कष्ट करतो ना देव, त्याला काहीच कमी करत नाही बघ. सो आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू मॅम. थँक्यू. बास कर, किती वेळा थँक्यू करशील? किलो बसणार? 1 किलो बास होईल. तसं पण 1000 रुपये दिलं बास होईल 1 किलो. तुला आवडतं तू खातो ना? मला आवडते. मग काही विषय नाही, जरी राहिलं तर रात्री नाही तर सकाळच्याला खाते. बरोबर चालतं, घ्या घ्या. घेते. हा
भैया 1 किलो दो. काय झालं? बाबा लय डेंजर बाबा, मला ती सहन होत नाही का आपल्याला बघ. जेवण करायचं मनच मरतं. जाऊ दे तिकडं बाबा, हे कट करून झालं का नाही मग मी घेईल. चालते जाऊ दे. बरं ऐक की, अजून लिंबू मिरची मसाला कांदा सगळं घ्यायचं आहे रे. काय इथं आहे ना किराणा दुकान. आता हे किराणाच्या दुकानात सगळं नसतं मिळत, आपल्याला दुसरीकडे जायला लागेल. ठीक आहे जाऊ मग. आता सही आपल्याला कुठे काय काम आहे? चल जरा फिरूया, पण लय दिवस झालं फिरायला भेटलं ना. मला असं माझ्यावर फिरायला लय आवडतं ना. कडकर सांगा बरं. लय आवडतं मला फिरायला. जाऊ मग एका दिवशी आपण हायवेला स्कूटरला. ना फिरायला आवडतंय मला ना तुम्ही. जाऊ की लांब, पाऊस बिल तरी मस्त एन्जॉय करू मग. हा हो जाऊया जाऊया. जाऊया का? त्यांनी बोलवलं, थांबा मी आलो. अगं काव्य येत नाहीये पार्टीला, सो आपण चौघेच आहोत. का? तिला अशी परमिशन नाहीये का यायला? नाही तसं काही नाहीये. अगं त्यांचं मूवीचं प्लॅन ठरलेलं आहे, त्यामुळे ती म्हटली की मी नाही येत म्हणून. सो आपण चौघेच पार्टी करूयात. यू डोंट वरी. हो हो नक्कीच. बरं मला कॉल आलाय वाटतंय, मी आलेच. हा किशोरच असेल. हॅलो. काय मॅडम, अहो पेमेंट झालंय. हां काय पार्टी बिटी आहे की नाही? अहो देणार ना सर, नक्की देणार. अहो कधी कुठे? हां तुम्ही म्हणताल तिथे. चालेल मग आज इव्हिनिंगला भेटूयात एखाद्या कॅफेमध्ये. मन जास्त काय नाही पण कॉफी तर पाहिजे. अहो पार्टी आहे सर, असं कसं? तुम्ही म्हणताल ते देईल. ठीक आहे मग आज संध्याकाळी शार्प 5 वाजता भेटूयात. कॅफेचं लोकेशन तुम्हाला आणि आपल्या सर्व टीमला मी फॉरवर्ड करतो. भेटूयात मग. हो चालेल. डन. यस डन. बाय बाय. ठेवते. कोण होतं ग? अहो ते ऑफिस मधले लोक, ते सुद्धा पार्टी मागतायत ना. तर ते हायवेला कॅफे नाही का, तिथे बोलवत होते इव्हनिंगला. पण एकटी कशी जाऊ? ते हायवेचं कॅफे ना, मला माहिती आहे की. अगं त्यात काही एवढं, मी सोडते की तुला. सोडेल म्हणजे? अगं मला संध्याकाळी तिकडेच जायचं. माझी आत्या तिकडेच राहते ना, मग तिलाही भेटायचं होतं आणि तुलाही सोडील. बरं तुला यायला किती वेळ लागेल? किमान 1 तास तरी. ठीक आहे, मग मला बसायला बोलायला तेवढा वेळ जाईलच, आणि येतानाही आपण दोघी बरोबर परत येऊ. ठीक आहे. डन. बरं चला आता काही करूयात का? म्हणजे कसं वेळेत तयार होईल ना, आणि वेळेत तयार झालं तर वेळेत पोटातही जाईल. तू कष्टाळू इतकी आहेस ना की स्वतः स्वस्त बसत नाही आणि मलाही स्वस्त बसू द्यायची नाही. चला निघूया. कुठे बरं मार्केट येतं? लेफ्ट बाजूला आहे. किती वेळ बघतो रे असं? मन बरोबर बघणार आहे मी. खरं तर ना माझं काही याचं कामच नव्हतं. तू येऊस तर माझ्या अर्धीने मी घरातली कामं झाली असती बघ. पण मला तुमच्यावरच यायचं होतं, तुमच्यावरच फिरायचं होतं, असं म्हणून आणलं तुम्हाला. खरंच बाबा तुझं एवढं अवघड आहे ना, तू कुठं काय बोलशील, काय तुझा पत्त्या नाही बघ, काय करशील त्याचा. घरात म्हणलं ना नुसतं नंदी बाईल्यासारखा बसतो, बाहेर म्हणलं ना लय बावरतोस रे. तुमच्यासारखी अशी देखणी मादक बाई बरोबर असल्यानंतर बावरणार नाही तर काय होणार आहे? आला लय मोठा बावरणाला. चल मॅडम ओरडतील, वाट बघत असते. द्या, आपण सगळं घेतलंय ना? हो सगळं घेतलंय. बघा नाही तर परत मी एकटा येणार नाही, तुम्हाला घेऊन येईन परत. नाही सगळं घेतलंय. चल पाड देस ना, आवडूया आपण. द्या इकडे ती पिशवी. या. बाकी काही का असे ना, हे देखणे रूप चाखायचे राव. नक्कीच काहीतरी स्पेशल असणार, नक्कीच काहीतरी विशेष असणार, नक्कीच कस्तुरीपेक्षा वेगळं असणार, नक्कीच. पण मी काय म्हणतो, सध्या कस्तुरीवर सगळी लाईन सेट आहे ना, मग हे आता नवीन कशाला? अरे वेड आहे का रे तू? आपण एक नाही अनेक आहोत, अनेक. आणि अनेक असल्या कारणाने अनेक रूपं बघायची आहेत आणि चाखायची आहेत, आणि मुळात हेच तर आपल्याला करायचंय. त्यामुळे या मादक बाईला जवळून बघायचंय, हिच्या अति जवळ गेल्यानंतर नेमकं कसं वाटतंय ते जाणून घ्यायचंय.
त्यामुळे जास्त वेळ न घालवता कामाला लागलं पाहिजे. कस्तुरीवरचा फोकस हटवून हिला फोकसमध्ये घेतलं पाहिजे. देवा प्लीज माझ्या या इच्छेसाठी जेवढं लागेल तेवढं बळ दे आणि लवकरात लवकर जे माझ्या मनात आहे ते सत्यात उतरू दे. हो मॅडम, तुम्ही काय करताय? मी हाय की इथं. काय नाही ग, ही कोमलच म्हणे बसण्यापेक्षा आपण काहीतरी करूया. असं होय, ही पार्टी देणारच आता म्हणती होय, मी स्वयंपाक करणार. आणलंय मग सगळं, चला मग करूया. करा चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज खूप छान वाटतंय ना, म्हणजे खूप मस्त वाटतंय आज. नाही रोजच्या सारखंच तर वाटतंय. नाही रे, आज खूप कूल आणि ब्युटिफुल वाटतंय. नाही मग हा मे बी प्रत्येकाच्या लुकआउटचा प्रश्न असू शकतो. आज तुम्हाला चांगलं वाटते, भारी वाटतं, म्हणजे असं फ्रेश छान वाटतं. एखाद्याला वाटत नसेल तर त्याला ते नॉर्मलच वाटणार नाही का. जरा नीट लक्ष देऊन बघ ना, म्हणजे कळेल तुला. कळतंय ना तुला? कळतंय मला. तसं कळेलच. तसा तू चांगलाच हुशार आहे, म्हणजे तुला सगळं चांगलंच कळतं. हो ना, तेवढा तू हुशार आहेसच. च्या आईला या माझ्या मनाचं ना मलाच काही कळत नाही. भुकेसारखा खेळ आहे बघा याचा सगळा. म्हणजे जेव्हा भूक असते त्यावेळी भेटल ते खातं आहे आणि ज्यावेळी भूक नसती ना तेव्हा डोंकून सुद्धा बघत नाही. सेम गत या मॅडमची झाली आहे बघा. सुरुवातीला लई भारी वाटली, जवळ गेलो, सगळं काही जाणून घेतलं. आता मॅडम काही नवीन नाही राहिली, सगळं काही बघितलंय, जाणून घेतलंय. त्यामुळे आता विशेष काय राहिलंच नाही. त्यामुळं जे जाणून घेतलं नाही, म्हणजे जिला अगदी जवळून बघितलं नाही, ती मादक दीपाली. ती मादक दीपाली आता मला खुणवू लागली आहे. ती मला आता जवळ बोलवावं लागली आहे. खरं तर माझ्या मनाचा प्रॉब्लेम हा आहे की जे मी चाखून नाही बघितलं ना तेच बघितल्याशिवाय मला करमत नाही. बाकी दीपाली जेवढी फटाका दिसते ना त्याहूनही झणझणीत तिने भाजी केली होती. मस्त क्वालिटी बेस झाला होता. सगळे मनसोक्तपणे जेवले. कोमलने दिलेल्या पार्टीचा सगळ्यांनी स्वागत केलं. जेवण झालं आणि एवढं झालं की कस्तुरी मॅडमने डायरेक्ट अंतरुण गाठलं. कोमल तसंही गेल्या काही दिवसांपासून फोनवरच असते, तसंच आजही त्या मोबाईलवरती ती चॅटिंग करत बसलेली आहे. असो, बाकी त्यांचं काही का असे ना, पण मी मात्र माझ्या मादक दीपालीला बोलण्यासाठी, तिला एकांतात बघण्यासाठी, तिचं कधी आवडतंय आणि ती कधी मोकळी होतीये हे पाहण्यासाठी हॉलला तिची वाट बघत बसलेलो आहे. अरे दाबून हाणलंय तर मस्त पैकी ती किती आणू, कशाला डोळ्याला त्रास देत बसलाय. त्रास नाही हो, आनंद. आनंद? कसला आनंद? हे देखणं रुपडं बघण्याचा आनंद. अरे इथं मॅडम घरात आहे, तुझी बहीण बी घरात आहे, तुझा निघायचा आनंद. मग एवढं आवरेगत मटण हाणून दोघे बी झोपलेत, ते कशाला उठतात इतके वेळ. मला घाबरवायचा प्रयत्न करू नका, काय वाटत नाही मला त्याचं. अरे तुला घाबरवत नाही मी, मग पण इथं उभं राहून करायचं तरी काय? मी कुठं म्हणलं उभं राहून काय करायचं? बसून करायचं. हे सोफ्यावर बसून करायचंय आणि जे काय करायचं ना ते शांतरित करायचं. हे सांगतो, काळजी करता. बसा बसा. काय झालं? काय काळजी करू नका, कोणी उठत नाही आता. असं समजा उठलंच तर आपण काय करतोय, नुसतं बसलोच आहे ना. अरे पण बसून इथं काय करायचंय? काय करायचं म्हणजे असं एकमेकांकडे बघायचंय, जास्त नाही पण असं थोडं जवळ यायचंय. तुमचं हे मादक सौंदर्य जरा असं अंतरावरून कसं दिसतंय ते मला बघायचंय. एकंदरीत आपल्याला ना असा नो लुक रोमॅन्स करायचा आहे, कळलं का? नो लुक? नो लुक म्हणजे काय रे? नो लुक म्हणजे असं एकमेकांना न बघता तुमचं हे मादक सौंदर्य चाकायचंय. एकमेकांना न बघता शातीरपणे सगळं करायचंय. एकंदरीत नो लुक करायचंय, सगळं शांततेत करायचंय. करायचं ना, म्हणजे करूयात ना?
अरे पण कोण आलं तर? कोण कशाला उठतंय? आणि समजा कोणी उठलंच तर तुम्ही सरळ घरी निघायचं. ते बाहेर यायच्या आतमध्ये तुम्ही घर गाठायचं. कसा आहे प्लॅन? भारी plan. भारी आहे ना? भारी आहे का? लय भारी आहे. लय भारी. लय भारी आहे का? लय